नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडमध्ये पेट 2024 साठी अर्ज कसा करा. ओके. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला गुगलमध्ये यायचं आहे. गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला srtmun.ac.in असं टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. तुम्ही काय होणार, या साईटवरती येणार. म्हणजे ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीची ऑफिशियल साईट आहे. तुम्ही या साईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक टॅब दिसणार, पेट 2024. पेट 2024 या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. जसे तुम्ही क्लिक करणार तुम्हाला काय असा एक इंटरफेस दिसणार, पेट 2024 होम. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला इथे काय दिसणार, पेटचा सिलेबस बघायचा असेल तर तुम्ही इथं सिलेबस बघू शकता की तुमचा पेट जी तुमचा सब्जेक्ट असेल त्याच्या रिलेटेड तुमचा सिलेबस तुम्ही इथून बघू शकता. नंतर तुम्हाला इथं काही इम्पॉर्टंट डेट्स वगैरे आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. जसे की पेट एक्झामची डेट जी आहे ती तुमची 31 ऑगस्टला होणार आहे, 31 ऑगस्ट 2024ला. आणि हे फॉर्म स्टार्ट झाले आहेत भरण्यासाठी 1 ऑगस्टला. आणि याची लास्ट डेट जी आहे ती 22 ऑगस्ट 2024 आहे. आणि ही जी आहे 1 सप्टेंबर 2024 डेट, ही तुमची जे कॅन्डिडेट पेट एक्झामिनेशनसाठी अप्लाय करणार आहे, ओके, पेट एक्झामिनेशनसाठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे, त्यांना ती हार्ड कॉपी जी आहे ती PG सेक्शनमध्ये सबमिट करायची आहे 1 सप्टेंबर 2024पर्यंत. नंतर फीसबद्दल बघायचं असेल तर यामध्ये आहे SC ST PWD कॅटेगरीला 1200 रुपये आणि जनरल कॅटेगरीला 1500 रुपये. ओके. सेम पेट एक्झामिनेशन कॅन्डिडेटसाठी सेम फीस असणार आहे आणि तुम्ही पेमेंट ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. नंतर तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला इथं अप्लाय फॉर पेट 2024 दिसत आहे, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला असा एक इंटरफेस दिसणार, पुन्हा याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथं युजर नेम आणि पासवर्ड मागत आहे. ओके. तर तुम्ही इथं नवीन युजर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर रजिस्टर करावं लागेल. म्हणजे इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. म्हणजे तुम्हाला इथं रजिस्टर हेअरवर क्लिक करायचं आहे. ओके. जसं तुम्ही रजिस्टर हेअरवरती क्लिक करणार तुम्हाला असा इंटरफेस दिसणार. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला इथं ईमेल ID टाकायचा आहे. हा ईमेल ID तुम्हाला एकदम ॲक्युरेट टाकायचा आहे, जो की तुम्हाला याच्यावरती युजर नेम आणि पासवर्ड येणार आहे. त्यामुळे ईमेल टाकता वेळेस एकदम करेक्ट ईमेल टाका. ओके. पुन्हा इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावर जसं तुम्ही क्लिक करणार तुमच्या ईमेलवरती काय येणार, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड येणार. ओके. तर तुमच्या ईमेलवर इथं काय येणार, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड येणार. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर पेट एक्झामिनेशन असं दिसेल. याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसतील, एक पेट 2024 आणि दुसरं पेट एक्झामिनेशन 2024. आता पेट एक्झामिनेशन 2024मध्ये कोण भरू शकतो फॉर्म, तर ज्यांचं सेट नेट क्लिअर आहे त्यांनी याच्यामध्ये पेट एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकतात. आणि ज्यांचं सेट नेट क्लिअर नाही आहे त्यांनी पेट 2024साठी क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. म्हणजे पेट 2024ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा गाईडलाईन्स दिसतील. ओके. गाईडलाईन्स बघल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे, स्क्रोल करत जायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा. नंतर तुम्हाला इथं पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची सगळी भरून घ्यायची आहे. ओके. तुमचं नेम वगैरे, ईमेल वगैरे, डेट ऑफ बर्थ, पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर तुमचा इथं फोटो अपलोड करावा लागेल, तुमची सिग्नेचर अपलोड करावं लागेल. आणि नंतर हे पूर्ण पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला 10वीचे डिटेल्स मागतील. ओके. तर त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण 10वीचे सुद्धा डिटेल्स भरून घ्यावं लागतील. ओके. तर हे ऑप्शनलमध्ये आहे, तुम्ही वाटल्यास त्या भरू शकता किंवा स्किप पण करू शकता, पण शक्यतो तुम्हाला हे डिटेल्स भरायचे आहेत.
नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला 12वीचे डिटेल्ससुद्धा भरून घ्यायचे आहेत. हे पूर्ण डिटेल्स तुमचा रोल नंबर, सीट नंबर जो असेल, स्कूल नेम, प्लेस, हे पूर्ण डिटेल भरून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्याकडे एक असा इंटरफेस येईल, म्हणजे तो ग्रॅज्युएशन रिलेटेड असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन. म्हणजे तुमचं इथे या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहेत. ओके, म्हणजे एक होम युनिव्हर्सिटी विद इन महाराष्ट्र, आउटसाईड महाराष्ट्र. होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते तुमचं SRTM युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. अदरवाईज तुमचं SRTM युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन झालं नसेल किंवा पण ती तुमची जी युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रातच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला तिथं विद इन महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तिथं ग्रॅज्युएशनचे डिटेल हे पूर्ण भरून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा सेव्ह पोस्ट ग्रॅज्युएशन हे पूर्ण डिटेल भरायचं आहे. भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा. नंतर फॅकल्टी अँड सब्जेक्ट. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही सब्जेक्ट, तुम्हाला सब्जेक्ट हा कसा निवडायचा आहे, म्हणजे तुमचा कोणता सब्जेक्ट आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ओके, तर मी या ठिकाणी फिजिक्स निवडला आहे. तर त्याच्यामध्ये फॅकल्टी कोणती असणार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे असल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन म्हणजे एक्झामिनेशन सेंटर निवडायचं आहे. ओके, म्हणजे लातूर, नांदेड, परभणी हे 3च सेंटर आहेत. तुम्ही या ठिकाणी कोणतंही सेंटर टाकू शकता. ओके, तर नांदेड हे सेंटर टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पूर्ण 10चं मार्कशीट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, 12चं मार्कशीट, नंतर UG PG मार्क मेमो, नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, आधार कार्ड, हे पूर्ण डिटेल्स तुम्हाला अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचे आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड होईल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा पेडचा फॉर्म भरायचा आहे. काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि पेडबद्दल अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही पेडबद्दल अपडेट येईल ते तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला भेटून जाईल. ओके, थँक्यू.